हॅलो गाईज, गुड इव्हनिंग संभाजीनगर. चला आज आपण ना चिकनच्या भाजीचा बेत बनवू. मस्त अशी झणझणीत चिकनच्या भाजीचा रस्सा बनवू. चल, लवकर तयारीला लागावं लागेल. चलो, हे बघा गाईज, आपण चिकनच्या भाजीसाठी एवढा मसाला घ्यायचा. हा मसाला अगोदर कांदा कापून घ्यायचा. कांदा मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. त्यामध्ये धने आणि तीळ टाकायची. ते पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचे. एकदम मंद आचेवर भाजायचं बरं, कारण मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आपण डाळ भाजून घेऊ. डाळ भाजून घेतल्यानंतर ती डाळ काढून घेऊ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्यानंतर आपण गरम करायला परत ठेवू आणि खोबरं असं चांगलं लालसर भाजून घेऊ. जास्त काळं नाही करायचं आपल्याला, लालसरच भाजायची. खोबरं पण आपलं लालसर भाजून झाले. मग त्यामध्ये आपण लाल मिरच्या टाकूत आणि लाल मिरच्या अशा थोड्याशा भाजून घेऊ. अद्रक लसूण कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये एकदम बारीक करायला आपण मिक्सरवर ठेवून टाकू. चला, इकडं आपण चिकन घेतले अर्धा किलो आणि 1 वाटी दही घेतले. दही मिक्स करायचं आपल्याला चिकन मध्ये. थोडंसं सांडलं. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकू आणि मीठ टाकू आणि चांगले एकजीव करून घेऊ. चांगलं एकजीव झाल्यानंतर इकडे आपण कांदा बारीक करून घेऊ आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकू आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. कांदा थोडासाच लाल होऊ द्यायचा. त्यामध्ये आपल्याला चिकन आपण भिजवून ठेवलेलं ते टाकायचंय. ते चांगलं शिजू द्यायचं. थोडंसं हलवून घ्यायचं. त्याच्यावरती आपल्याला ताट ठेवायचे आणि ताटावरती आपल्याला पाणी ठेवायचे, कारण ते चांगल्या प्रकारे शिजलं जाईल. इकडं दुसरीकडे आपण एक चिकनच्या भाजीच्या मसाल्याचं बारीक केलेलं आहे ते आपण तळण्यासाठी ठेवून टाकू. भाजीला आपण इकडं फोडणी देऊन घेऊ. तेल गरम करू, त्यामध्ये थोडंसं मिरची एक कलर येण्यासाठी आणि पूर्ण मसाला टाकून आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ. आणि दुसऱ्या साईडला आपण चिकन ठेवलेलं आहे, तिकडं पण थोडं लक्ष देऊ. इकडं मंद आचेवरती हा मसाला एकदम छान तळला जाईल. तोपर्यंत आपण चिकनचं बघू. तिकडं वरती पाणी ठेवलेलं आहे ना, आतलं आपलं ते पाणी आटून गेलेलं आहे. आपण त्यामध्ये दही टाकलेलं आहे. हे पूर्ण दह्याचंच पाणी सुटलेलं आहे बरं. आणि याला चांगलं फेटून घेऊ. आणि नंतर इकडे चिकन तर आपला मसाला होतोय चिकनचा, त्यामध्ये ते शिजलेलं चिकन आहे ना, यामध्ये टाकायचंय आपल्याला. ठीक आहे, हे बघा चांगलं मस्त प्रकारे आपण फिरून घ्यायचंय ते. आणि दुसरीकडे ना आपण ते तेलामध्ये आपण चिकन शिजवलं त्याच पातेल्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी गरम करून यामध्ये टाकून देऊ आणि मस्त पैकी उकळी येऊ द्यायची त्याला. छान उकळी आल्यानंतर तेल पण वरती येईल आणि सर्व करायला पण घेतो ऑलरेडी मी. बाय.